शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, जैविक कीड नियंत्रण ही पर्यावरणासाठी सुरक्षित, विषरहित अन्न देणारी, निर्यात योग्य, किफायतशीर आणि दीर्घकाळ काम करणारी अशी उत्कृष्ट कीड नियंत्रण पद्धत आहे. निसर्गातील 98% किडींचं नैसर्गिकरित्या नियंत्रण होत असतं. उर्वरित फक्त 2% किडींच्या नियंत्रणासाठी विविध उपाय योजावे लागतात. मात्र काही परिस्थितीमध्ये जैविक नियंत्रणाशिवाय पर्याय नाही. यामध्ये मालाच्या आयातीद्वारे परदेशातून नकळत एखादी कीड आपल्या देशात दाखल होणं, किडींचं नियंत्रण करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं निसर्गाचा समतोल बिघडून किडींच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होणं, कीडनाशक प्रतिकारक किडींचा उद्रेक वाढणं, तसंच एखाद्या पिकावर कीडनाशकांच्या अवशेषांची हानिकारक मात्रा राहणं. कीड नियंत्रणाच्या इतर उपायांद्वारे समाधानकारक नियंत्रण होत नसल्यास त्यांची जैविक नियंत्रणाबरोबर सांगड घालून एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं फायदेशीर आहे. किडींवरील परोपजीवी किंवा परभक्षी कीटक किंवा अन्य प्राणी आणि रोगजंतूंचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या खाली नियंत्रित करणं म्हणजे जैविक कीड नियंत्रण. एक हंगामी पिकांपेक्षा बहुहंगामी आणि फलोद्यान पिकात किडींचे नैसर्गिक शत्रू सहज प्रस्थापित होतात. पिकांवरील किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण करताना त्या भागातील वातावरण, पीक पद्धती आणि महत्त्वाच्या उपद्रवी किडींच्या जीवनक्रमाबाबत अभ्यास करून इतर प्रदेशात तत्सम वातावरण आणि पीक पद्धती असलेल्या भागात ती कीड कोणत्या कारणाने नियंत्रणाखाली आहे हे शोधणं गरजेचं असतं. किडींचे नैसर्गिक शत्रू निसर्गतः किडीची संख्या नियंत्रित करत असल्यास असे जैविक घटक प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्या किडीचा उद्रेक झालेल्या भागातील पिकावर त्याचं प्रसारण करण्यात येतं. अशा प्रकारे किडींचे नैसर्गिक शत्रू वातावरणात प्रस्थापित झाल्यास ते किडींची संख्या कित्येक वर्ष आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या खाली ठेवतात. जैविक घटक प्रस्थापित झाल्यानंतर किंवा नियंत्रण प्रकल्प राबवताना जैविक कीडनाशकांबरोबरच अधूनमधून काही निवडक रासायनिक कीडनाशकं वापरली तरी चालतात. मात्र किडींचे परोपजीवी आणि परभक्षी कीटक किंवा इतर प्राण्यांद्वारे जैविक नियंत्रण करायचं असल्यास रासायनिक कीडनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. सध्या अनेक जैविक घटकांपैकी परोपजीवी कीटक, परभक्षी कीटक आणि रोगजंतुयुक्त जैविक कीटकनाशकं बाजारात उपलब्ध आहेत. हे जैविक घटक प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्यांचा वापर पिकावरील महत्त्वाच्या किडींच्या जैविक नियंत्रणासाठी करता येतो. ऊस, ज्वारी, मका, भात, कापूस, भेंडी, वांगी, टोमॅटो आणि कोबी या पिकांवरच्या खोडकिडी, बोंडअळ्या, फुले, फळे पोखरणाऱ्या अळ्या या किडीसाठी ट्रायकोकार्ड्स म्हणजेच ट्रायकोग्रामा स्पेसीज यांचा वापर करता येतो. या एका कार्डवर सुमारे 20,000 परोपजीवीयुक्त अंडी असतात. हे 5 ते 10 ट्रायकोकार्ड्स आठवड्याच्या अंतराने 2 ते 3 वेळा आपल्या प्रति हेक्टर क्षेत्रामध्ये प्रसारित करावेत. तर मावा, तुडतुडे, फुलकिडे, किडींची अंडी आणि लहान अळ्या आणि पिल्लं यांच्या नियंत्रणासाठी क्रायसोपरला झास्ट्रोवी सिल्लेमी या जैविक घटकाचा वापर करता येतो. यांची साधारण 5,000 अंडी ही प्रति हेक्टर क्षेत्रासाठी वापरावीत. तर कोबी, टोमॅटो, वांगी, कापूस, सोयाबीन, भेंडी आणि सूर्यफूल इत्यादी पिकांवर आढळून येणाऱ्या पतंगवर्गीय किडींच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजिएन्सिस या जैविक घटकाची 0.5 ते 1 लिटर प्रति हेक्टरी प्रसारणासाठी वापरता येतो.